येतो आणि त्यानंतर हा गटनेता ठरवला जातो। आता विजय रूपाणी आहेत आणि निर्मला सीतारामन आहेत, हे संपूर्ण कोर कमिटीकडून आढावा घेत आहेत की जेव्हा आपण आमदारांसमोर जाणार, जवळपास 132 आणि अपक्ष आमदार अशी सगळ्यांची फौज या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सर्वांचं मत हेच आहे की जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि हे नाव निश्चित झाल्यानंतर ज्यावेळेला आपण आमदारांसमोर जातो कोर कमिटीची बैठक म्हणून नेते म्हणून, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा थोडासा म्हणजे गोंधळ नको म्हणून याची पूर्वतयारी बरोबर आहे। सगळी खबरदारी काटेकोरपणे घेतली जाते। भाजपकडून निकाल लागल्यापासूनच प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकलं जात आहे। आपल्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लागलेली आहेत कोर कमिटीची आणि गटनेता निवडी संदर्भात जी प्रक्रिया सध्या पार पाडली जाते त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत राजू सोनावणे आपले प्रतिनिधी। राजू, गटनेता निवड आज केली जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? पाहतो आपण कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते गटनेता निवडीला सुरुवात होईल। सेंट्रल हॉलमध्ये जे आहे ते निवड होणार आहे आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण पाहतो या ठिकाणी होईल। आपण पाहतोय की केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन असतील किंवा विजय रूपाणी हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि भाजपचे 132 आमदार आणि जे अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देतात ते सगळे जे आहे ते सेंट्रल हॉलमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये नेता निवडीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। नेता निवड होत असताना आपण पाहिलेलं आहे की जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल। सिनियर लीडर जो आहे तो प्रस्ताव समोर ठेवील आणि त्यानंतर त्याला जे आहे ते सगळ्या आमदारांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर जो आहे तो त्याच्यावरती पाहतोय आपण की नेता निवडीचा जो आहे तो प्रस्ताव मंजूर केला जाईल। त्यामुळे आता नेता निवड जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे, कारण याच्या आधी आपण पाहिलेलं आहे सगळ्या आमदारांचं, माजी मंत्र्यांचं, नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। ते सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हेच नेता आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी आहे ती घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। राजू, तू सोबत राहाच, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूया। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह, दोन्ही दृश्य एक्सक्लुझिव्ह आहेत। एकीकडे कोर कमिटीची बैठक सुरू आहे, या कोर कमिटीमध्ये प्रस्ताव मांडला जाईल, त्या प्रस्तावातला सगळ्या आमदारांचं अनुमोदन घेतलं जाईल। गटनेता निवडी संदर्भात, विधिमंडळ गटनेता निवडी संदर्भात सध्या ही बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, निर्मला सीतारामन, विजय रूपाणी, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, त्यासोबतच विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे सगळे महत्वाचे नेते कोर कमिटीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी काही वेळात भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल, ते नाव समोर येईल। भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे, तर गटनेता निवडीची बैठक देखील सुरू आहे। गटनेता निवडीच्या बैठकीची दृश्य पाहिली तर भगव्या रंगाचे फेटे या सगळ्या आमदारांनी घातलेले आहेत। आपल्या जर लक्षात असेल, साधारण 2.5 वर्ष मागे जर आपण गेलो तर ज्यावेळी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेलं होतं, महाविकास आघाडीचं सरकार पडलं होतं, त्यावेळी सुद्धा सगळे आमदार हे विधिमंडळामध्ये येताना भगव्या रंगाचे फेटे परिधान करून आलेले होते आणि आता जेव्हा भाजपची गटनेता निवडीची बैठक सध्या सुरू आहे त्यावेळी सुद्धा भगव्या रंगाचे फेटे या आमदारांनी परिधान केलेत। अर्थात हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपसाठी या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा होता। आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये मांडला गेला। एक है तो सेफ चा नारा केवळ राज्य पातळीवरच्या नेत्यांनी नाही तर केंद्र पातळीवरच्या नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या भगव्या रंगाच्या फेट्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ही दोन एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे, तर गटनेता निवडीची बैठक सध्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू आहे। घडामोडींना अत्यंत वेग आलेला आहे। अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे की मुख्यमंत्रीपदी नेमका कोणता चेहरा बसणार, कोणाचं नाव समोर येणार। सूत्रांनी वारंवार माहिती दिलेली आहे, सूत्रांच्या हवाल्याने आपणही सातत्यानं ही बातमी सांगितलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आघाडीवर आहे, पण अजूनही त्या नावावर शिक्कामोर्तब अधिकृतरित्या झालेलं नाही किंवा त्याची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आलेली नाही। त्यामुळे या मुद्द्याची, या नावाची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचलेली आहे। मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुद्धा आपल्याला नाराजी नाट्य दिसलेलं होतं। मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही किंवा आपल्या पक्षाला मिळणार नाही म्हटल्यावर एकनाथ शिंदे नाराज झालेले होते, त्याची जास्त चर्चा होती। पण अखेर या संपूर्ण वाटाघाटीमध्ये भाजपनं सिंहाचा वाटा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। मुख्यमंत्री हा भाजपचाच बसणार आहे। अर्थात प्रश्न एवढाच उरतोय की मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार। देवेंद्र फडणवीस यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे, आघाडीवर आहे।
कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तशीच भावना आहे आणि ती अनेकांनी अनेकदा व्यक्त सुद्धा करून दाखवली आहे। पण पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याची देखील उत्सुकता आहे। 2 केंद्रीय निरीक्षक केंद्र सरकारनं पाठवलेले आहेत, केंद्र भाजपनं पाठवले आहेत महाराष्ट्रामध्ये, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे।